शेवटचा चेंडू धीरज, सुंदर असा ड्राईव्ह, पण 1 रन मिळेल कुणालला, फक्त 9. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 रन, 1 रन आताचा. दुसरा सामना ही 5 षटकांचा असेल, याची नोंद घ्यायची आहे संघांनी. दुसरा षटक घेऊन येतोय तो आकाश गुरव उर्फ बल्ली. स्ट्राईकवर रोहन, नॉन स्ट्राईकला कुणाल. दुसरा षटक आकाश गुरव उर्फ बल्ली. बघा रोहन साठी पहिला चेंडू त्यांचा. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू, कीपरच्या हातात डायरेक्ट सुंदर असा टाकलेला. दुसरा चेंडू स्लोवर 1, फक्त 1 रन साठी असा हलकासा रोहनने चेंडू ढकलून स्ट्राईक चेंज केली आहे. कुणालला दिले स्ट्राईक. तिसरा चेंडू बल्लीचा कुणाल साठी. सुंदर असा चेंडू, लेग ब्रेक खूप जास्त वळलाय, स्लोअर 1 होता हा सुद्धा. सुंदर गोलंदाजी करतोय बल्ली तो आपल्या संघासाठी. चौथा चेंडू, हा सुद्धा स्लोअर 1 आत येतोय, कुणाला काही समजत नाहीये. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो बल्ली, कुणाला काही समजत नाहीये. चेंडू आत येतोय, त्यांच्या अंगावर येतोय. 4 चेंडू 1 धावा दिले फक्त ते बल्ली याने. 5वा चेंडू बल्लीचा, हा सुद्धा स्लोअर 1, फसवलेलं, पण फिल्डर नव्हता त्या जागी. सुंदर चेंडू होता, फसवलेला बॅट्समन, पण मिळेल तो चौकार. 5 चेंडू 5 धावा, शेवटचा चेंडू. चौदा झाले, शेवटचा चेंडू. जोरात टाकलेला जलद गतीने, एक्स्ट्रा रन, वाईड. 15. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला 15 धावा झालेल्या आहेत. हा सुद्धा स्लोअर 1 आणि याच्यात सुद्धा लटकावलंय. नो चेंडू, पंच आशिष. नो चेंडू, 16 धावा. स्लोअर 1 काही कुणाला समजत नाहीये, 2-3 वेळा फसले आहेत ते त्या स्लोअर 1 मध्ये. आता सुद्धा फसलेले, कॅच घेतलेली, परंतु नो चेंडू होता. त्यांना जीवनदान मिळतोय. संघ त्यांना सांगतोय थांबून खेळ करून. शेवटचा चेंडू आहे बल्लीचा, 16 धावा झाल्या आहेत. आणि सुंदर असा बॅकफुटवर फटकार, मिळतोय चौकार. एच एम चषक चौकार. 20 धावा, 2 ओव्हर 20. चांगला षटक होतं, परंतु ते एका वाईडने आणि नोने तो मोठं झालं. डीजे, तुम्ही सुद्धा इकडे येऊन जरा 2 शब्द बोलू शकता. 2 ओव्हरच्या षटकानंतर स्कोर आहे 20.
सुशांत तिसरं षटक घेऊन HM चषक 2024. तिसरं षटक सुशांत रोहनसाठी. दोन ओव्हर नंतर धावसंख्या 20. पहिला चेंडू सुशांत यांचा रोहनसाठी. सुंदर असा चेंडू. पॉइंटवर 1 रन मिळेल रोहन याला. 21 धावा 1 चेंडू. तिसरा षटक सुरू आहे सत्यविनायक कामुटे यांचं रॉयल फॅम साठी. या सामन्यानंतर 10-15 मिनिटाचा ब्रेक असेल लंच करिता. दुसरा चेंडू सुशांत यांचा कुणाल साठी. सुंदर असा फटका कुणाल यांचा. मॅन इन फॉर्म कुणाल सुंदर फटकेबाजी करतोय. 2 चेंडू 25 धावा. पहिल्या सामन्यात सुद्धा कुणालने सुंदर अशी बॅटिंग केली होती. तोच फॉर्म त्यांनी चालू ठेवलाय या सामन्यात सुद्धा. सुंदर असा चौकार लगावलाय तो कुणाल यांनी. तिसरा चेंडू सुशांत. सुंदर असा स्वीप. हा सुद्धा चौकार. 3 चेंडू 29 धावा. खूप सुंदर फलंदाजी करतोय कुणाल रॉयल फॅम साठी. तीन चेंडू 29 धावा. तिसरा षटक. निर्धाव चेंडू डेलीच्या स्वरूपात. 4 चेंडू 29 धावा. हा सुद्धा सुंदर पण 1 रन मिळेल किराण्याला. 5 चेंडू 30 धावा. शेवटचा चेंडू तिसरा षटकातला सुशांत यांचा आणि रोहन स्ट्राइक वर. रोहनला सुद्धा फटकेबाजी करावी लागेल. पहिल्या सामन्यात ते 0 वर बाद झाले होते. किरणने त्यांना यॉर्कर स्वरूपात बॉल टाकून बाद केलं होतं ते त्रिफळाची. बघूया सुशांतचा शेवटचा चेंडू. 30 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू. सुंदर असा फटका होता पण 1 रन मिळेल फक्त. 31. 3 ओव्हर नंतर स्कोअर 31. लोकेला वाटतं जास्त झालंय. चौथा षटक घेऊन आकाश गुरव बल्ली वैयक्तिक दुसरं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअर आहे 31-31 रॉयल फॅम. बघूया किती रनाचा टार्गेट ते उभा करतात आहे ते सत्यविनायक कामोटे या संघासाठी. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल HM चषक 2024 मध्ये. सुंदर असा चेंडू स्लोअर वन. कृपया करून बाहेरून कोणी आवाज द्यायचा नाहीये. संघांना विनंती असेल बाहेरून कॉल देऊ नका. तुमचा फलंदाज
बाद होऊ शकतो. त्याचमुळे एक बॉल 32. स्लोअर ऑन होता चेंडू आकाशाचा. दुसरा चेंडू हा सुद्धा स्लोअर वन. सुंदर असा शॉट पण क्षेत्ररक्षण खूपच छान. 2 बॉल 33 धावा. दोन चेंडू 33 धावा. तिसरा चेंडू हो ब्लॉक होल स्वरूपात टाकलेला हा चेंडू. सुंदर स्वरूपात खेळला तो कुणाल यांनी. सुंदर असा फटका आणि चौकार रोहनच्या बॅट मधून. सुंदर असा मारलेला कव्हर ड्राईव्ह. चार बॉल 38. शेवटचे 2 चेंडू. चौथं षटक 38 झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू. धाव संख्या 38. स्लोअर वन पुन्हा एकदा मिस केलाय तो रोहनने. कट करायचा प्रयत्न होता त्यांचा. 5 चेंडू 38 धावा. सुंदर असा चेंडू बल्लियाचा. शेवटचा चेंडू हा सुद्धा स्लोअर वन होता. मारायचा होता कुठे आणि गेला कुठे. टॉपेज लागली त्यांच्या बॅटची पण मिळेल तो चौकार. 42. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक सत्यविनायक कामोटे. घनश्याम शिंदे उर्फ पप्पू शेवटचं षटक घेऊन 42 झालेला आहे. 4 ओव्हर. पहिल्या सामन्यात सुद्धा त्यांनी 60 रन चेस केले होते. कुणालही अजून स्ट्राईकवर आहे. कुणाल सुंदर अशी फलंदाजी करतोय तर संघासाठी. रोहन सुद्धा त्याला चांगली साथ देतोय. पप्पू शेवटचं षटक घेऊन मॅन फॉर्म चेंबूर. .42. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. सामन्याला सुरुवात करा. शेवटचं षटक घनश्याम शिंदे उर्फ पप्पू. स्ट्राईकवर कुणाल. इनफॉर्म बॅट्समन. सुंदर फलंदाजी करतोय तो कुणाल. पहिला चेंडू स्टेप आउट. 1 रन मिळेल फक्त. 1 बॉल 43. शेवटचे 5 चेंडू आहेत. बघूया किती धावसंख्या करू शकतात ते रॉयल फॅम. किती रनाचं आव्हान देऊ शकतात ते सत्यविनायक कामोटे या संघाला. एक बॉल 43. दुसरा चेंडू पप्पूचा. सुंदर असा स्लोअर वन पण चेंडू वाईड. अवांतर धावसंख्या. .44. एक बॉल. सुंदर असा फ्लिक केला होता. फिल्डर आहे तिकडे पण. 1 धाव मिळेल
फक्त 45 दोन चेंडू. कुणाल तिसरा चेंडू. सुंदर असा फटका कुणालचा. नो लुक शॉट सारखा मारला त्यांनी, बघितलंच नाही चेंडूकडे. 49 तीन चेंडू, शेवटचे तीन चेंडू पप्पूचे. 49 धावसंख्या झालेली आहे ती संघाची रॉयल फॅम. आणि हा सुंदर असा फसवण्यात आला आहे. वाईट चेंडू आहे. बॉल काउंट, रन काउंट, विकेट काउंट. 4 चेंडू 50 धावा. टीम 50 झालेली आहे रॉयल फॅमची. सुंदर अशी फलंदाजी ती कुणाल यांची. स्लोअर वन मध्ये त्यांना फसवलंय. चेंडू वाईड होता पण स्टंपिंग या स्वरूपात ते बाद झाले आहेत. सुंदर अशी फलंदाजी कुणाल यांची. कुणाल मागील मॅचचा सामनावीर पुरस्कार ज्यांना मिळाला आहे तो कुणाल. सुंदर अशी फलंदाजी केली. शेवटचे दोन चेंडू 50 धावा धाव संख्यावर. कुणाल तोच फॉर्म दाखवतो का आपल्याला बघावं लागेल. शेवटचे दोन चेंडू. सुंदर असा स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु एक धावा लेग बाईज या स्वरूपात मिळेल. 51 झालेले आहेत. शेवटचा चेंडू या सामन्यातील शेवटचा चेंडू. 51 झालेले आहेत. बघूया चौकार लगावतो का रोहन किंवा निर्धाव जातो का चेंडू. सुंदर असा निर्धाव चेंडू. 52 टार्गेट. चेंडू हा निर्धाव गेलेला आहे. 52 रन्स आव्हान आहे ते सत्यविनायक कामोटे या संघाला HM चषक 2024 च्या दुसऱ्या पर्वात. आता बघूया सेकंड इनिंग काही वेळातच. सेकंड इनिंगला स्टार्ट होत आहे. रॉयल फॅमने 52 रनांचं आव्हान दिलंय ते सत्यविनायक कामोटे यांना. जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. आउटरचा लॉट सुरू आहे. फिफ्टी 52 रन्स करायचे आहेत सत्यविनायक कामोटे यांना हा सामना जिंकण्यासाठी. बघूया चेस होतो का किंवा डिफेंड होतो. पंच तयार आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.
आपल्या पोईसर मधले मोठे प्लेयर विकास उर्फ काटी नॉन स्ट्राईक वर आहे. मला असं वाटतं राजन नॉन स्ट्राईक वर आहे. राजन स्ट्राईक वर आहे. बल्ली आकाश गुरव आणि पहिलं षटक घेऊन येतोय तो सॅम्युअल. पहिला षटक घेऊन येतो तो सॅम्युअल. उर्फ काली सॅम्युअल. राजन नॉन स्ट्राईकला. स्ट्राईक वर बल्ली. 52 रन्स करायचे आहेत. हा सामना जिंकण्यासाठी त्यांना HM चषक 2024च्या क्वार्टर फायनल च्या मॅच मध्ये. बॉलर नेम सॅम्युअल. सॅम्युअल पहिला चेंडू सेकंड इनिंग मधला सॅम्युअल घेऊन बल्लीसाठी. पहिला चेंडू अवांतर धावा वाईड. 0 बॉल 1 धावसंख्या. मॅचला सुरुवात. सुंदर असा फटका टॅप. 1 रन पडद्यावरून गेला. सुंदर असा फटका खेळला होता तो बल्ली यांनी. 1 रन मिळेल. पडद्याला जर लागला असता तर चौकार होता नक्कीच. हाताला लागून गेला सुद्धा तरी 1 रन आहे. 1 चेंडू 2 धावा. 50 पाहिजे आता 29 बॉल मध्ये. बल्ली पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आकाश गुरव उर्फ बल्ली. दुसरा चेंडू सॅम्युअल यांचं. सुंदर असा निर्धाव चेंडू. भेटला नाहीये तो बल्लीला. दोन चेंडू 2 धावा. सुंदर असा तिसरा चेंडू सुद्धा कट करण्याचा प्रयत्न होता पण निर्धाव जातोय लोकेकडे. तीन बॉल 2 धावा. चौथा चेंडू सॅम्युअल यांचं. फ्लिक करण्याचा प्रयत्न. 1 रन मिळेल. 4 चेंडू 3 धावा. बॅटची कडा लागून स्क्वेअर लेगला जाताना बॉल. चार चेंडू 3 धावा. पाचवा चेंडू तो सॅम्युअल यांचा राजन साठी. स्ट्राईक वर येते तो राजन पहिल्यांदाच. पाचवा चेंडू वाईट. दुसरी अवांतर धाव या षटकातील. 5 चेंडू 4 धावा. सॉरी 4 बॉल 4.
पंच कळवतील. चौकार, चौकार. पंचांनी ठरवलंय तो चौकार आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चौकार आहे, हा चौकार आहे. आर्ग्युमेंट करायची नाहीये पंचांशी. रिव्ह्यू नाहीये. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. बाउंड्री. 5 चेंडू 8 डावा. शेवटचा चेंडू. दीपेश गुरव, डीजे दीपेश, डीजे इंडिया, आपले मोठे डीजे यांचं आगमन झालं इथे HM चषक 2024 मध्ये. त्यांच्यावर त्यांचे सपोर्ट स्टाफ उदेश नायर. पंचांशी वाद नाही घालायचा आहे कोणत्याही प्लेयरनी. कमिटी काही निर्णय घेऊ शकतात, हे संघांनी नोंद घ्यायची याची. पंचांशी वाद घालू नका. रोहन, चांगली मॅच चालू आहे. तुम्हाला काही पेनल्टीज किंवा डिस्क्वालिफाय असे निर्णय सामोरे जावं लागेल. तुम्ही पंचांशी वाद घालू नका. चौकारच आहे तो. चला मॅच थांबवायची नाहीये, मॅच चालू करूया. 5 चेंडू 8 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. बाउंड्री तर क्लिअरच होती. शेवटचा चेंडू राजांसाठी, तो सॅम्युल यांचा. 8 धावा झालेले आहेत. 5 बॉल 8. सुंदर असा फटका होता, पण लिंबूचं चांगलं असं क्षेत्ररक्षण. त्यांनी बॉलला डायरेक्ट बाहेर पाठवलं. तो निर्धाव एक धाव मिळेल. 1 ओव्हर 9 झालाय. चांगली स्टार्ट दिली आहे ती राजांनी संघाला. सत्यविनायक कामोटे या संघाला 1 ओव्हर 9 झालाय. Yes. 43 run, 24 balls required to Satyavinayak Kamote. चला घाई करा जरा दुसरा षटक सुरू करायला. आनंद लोके येईल दुसरं षटक घेऊन. बॉलर लोके, काटी बॉलर लोके. आनंद लोके, आनंद लोके दुसरा षटक घेऊन
रॉयल फॅम संघाकडून वैयक्तिक पहिलं. एक ओव्हर त्यानंतर धाव संख्या झाली आहे ती 9 रन. एक चौकार आला होता तर राजा यांच्या बॅट मधून मिसफिल्ड झाली होती ती प्लेयर कडून. पहिला चेंडू आकाशसाठी लोकेचा. सुंदर असा फटका आणि चौकार. लेग ग्लान्स. आणि आमचे ओमकार मलाडचे कॅप्टन सुरेश सरोज स्टेजवर उर्फ कुडा. सुंदर असा चौकार बल्लीचा. हलक्या हाताने फक्त त्यांनी खेळून काढला तो लेग साइडला. थोडी मिसफिल्ड सुद्धा झाली पण मिळेल तो चौकार. सत्यविनायक कामोटे या संघाला एक चेंडू 13 धावा. दुसरा चेंडू लोकेचा बल्लीसाठी. क्षेत्ररक्षणात बदल. सॅम्युल बदल करतोय काहीतरी क्षेत्ररक्षणात. दुसरा चेंडू. 13 धावा झाल्या धाव संख्यात. दुसरा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह. सुंदर असा फटका बल्ली याचा. राजनला लागलेला काहीसा तो चेंडू पण मिळेल चौकार. सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह लागलेला राजनला तो. निराश झालेला बल्ली पण तो गेला चौकार. 2 चेंडू 17 धावा. ठीक आहे तो चुकून लागला सुशांत दादा. 2 चेंडू 17 धावा. 2 चेंडू 2 चौकार बघायला मिळेल आपल्याला बल्लीच्या बॅट मधून. सुंदर असे ते. तिसरा चेंडू. सुंदर असा कॉल बल्लीचा वेट करून. रनआउट स्वरूपात विकेट मिळाली असती पण सुंदर असा त्यांनी कॉल दिला राजनला वेट करून. 3 चेंडू 8 धावा आलेल्या आहेत ते अजून आन लोके याला. 17. 3 चेंडू 17. दुसरं षटक. चौथा चेंडू बल्लीसाठी आणि हा वाईड कव्हर झाला निर्धाव डॉट बॉलचा. 18. हा सुद्धा वाईड. जास्त स्पिन करतोय लेग स्पिन. तीन चेंडू धावसंख्या 19 आणि हा फसवला बल्लीला. बाहेर येण्यात भाग पाडलं बल्लीला लोके यांनी आणि स्टंपिंग स्वरूपात बाद. बल्ली 4 चेंडू 19 धावा. स्कोर आलेला काहीसा. बल्लीला थांबता नाही आलं ते. 4 चेंडू 19 धावा. दुसरा षटक चालू अजून. आणि आपल्या HM चषक 2024 मध्ये आपले संतोष सक्सेना एक्स रणजी प्लेयर यांचं हार्दिक स्वागत. पाच चेंडू 19 4 चेंडू 19 धावा. सॉरी 5वा चेंडू. पाचवा चेंडू तो लोकेचा पप्पू साठी. स्ट्राइक वर 19 धावा झाले आहेत. 4 चेंडू दुसरं षटक आणि हा स्वीप खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्स स्वीप. 1 धावा मिळते पप्पू याला. 5 चेंडू 20 झाले आहेत.
20. 5 चेंडू 20 धावा, 32 हवे अजूनही. 19 चेंडू 32 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील आनंद लोके यांचा. 20 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू आनंद लोके, दुसरं षटक. शेवटचा चेंडू. 19 चेंडू 32 धावा. कोण जिंकेल हा सामना, कोण जाईल सेमीफायनल मध्ये? HM चषक 2024 पर्व दुसरे. शेवटचा चेंडू स्लोअर वन. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग बाईज. पाठीला लागला त्यांच्या बॉल. लेग बॉईज या स्वरूपात. 1 धावा आणि धाव संख्या आहे ती सत्यमेव कामोठी संघाची 21. 18 चेंडू 31 धावा. 18 मध्ये 31. तिसरा षटक घेऊन प्रणय. तिसरं षटक घेऊन प्रणय. स्ट्राइक वर राजन. 18 चेंडू 31 धावा. कोण जिंकेल हा सामना? चला, सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे, जरा घाई करा. प्रणय तिसरा षटक घेऊन रॉयल फॅम साठी. 18-31. गौतम साईचरण या संघाचे. गौतम, किरण गुंजाळ, बेदी. उद्या हे प्लेयर आपल्याला बघावण्यास मिळणार आहे. इंटर या लॉट मधून बेदी. चला, मॅच कडे वळूया. प्रणय तिसरा षटक घेऊन पहिला चेंडू त्याचा राजनसाठी. पहिला चेंडू. सुंदर असा फटका आणि फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. हातातच गेला होता तो फटका खेळल्यानंतर चेंडू. गावचित बाज पप्पू. बॅट्समॅन ऋतिक. बॅट्समॅन नेम ऋतिक. पहिला चेंडू निर्धाव. डॉट बॉल. विकेट सुद्धा धावची त्या स्वरूपात. दुसरा चेंडू ऋतिक साठी. ऋतिक स्ट्राइक वर. धाव संख्या 21. दुसरा चेंडू प्रणयचा. सुंदर असा रिव्हर्सिव्ह आणि 4 मिसफील्ड कुणाल कडून. कुणाल कडून ही मिसफील्ड झालेली आहे. गचाळ असं क्षेत्ररक्षण.
हलकाच बॉल होता, अडवायचा होता, पण बॉल काही अडवता आलेला नाहीये. हॅलो, सुंदर असा चौकार. ऋतिकच्या बॅट मधून गचाळाचं क्षेत्ररक्षण झालं थोडस, पर चौकार मिळेल तो 27 कामोठे या संघाला. स्कोर 25, 2 चेंडू 25 धावा. चला सामन्याला सुरुवात करा लवकरात लवकर. तिसरा चेंडू प्रणय यांचा ऋतिकसाठी. सुंदर असा फटका मारला होता तो ऋतिकने, त्यांचा पहिलाच चेंडू होता, चौकार लगावला त्यांनी. तिसरा चेंडू हा सुद्धा 1 रन मिळेल. तीन चेंडू 26 धावा. तिसरा षटक आहे. 15 चेंडू 26 धावा हवेत त्या 27 कामोट्या संघाला जिंकण्यासाठी. 15 चेंडू 26 धावा झालेल्या आहेत. 15 मध्ये 26 केलेले आहेत आणि अजून 15 मध्ये 26 करायचे आहेत जिंकण्यासाठी. 3 चेंडू 26 धावा. तिसरा षटक, एक हाफ त्यांनी पूर्ण केला आहे 15 मध्ये 26 करून. चौथा चेंडू, सुंदर असं क्षेत्ररक्षण कुणाल यांचं यावेळी. सुंदर असं क्षेत्ररक्षण, चौकारच होता हा. डाय मारून अडवलाय त्यांनी हा चौकार. गुड फिल्डिंग एफर्ट कुणाल कडून. रॉयल फॅम या संघासाठी मॅच जवळ आली असते अजून कामोटे या संघाकडून. चार चेंडू 27 धावा. चार चेंडू 27 धावा. ऋतिक पुन्हा एकदा स्ट्राईक वर. सुंदर असा फटका मारला होता या आधी राजन यांनी, पण एकच धाव मिळेल त्यांना, कारण सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं ते कुणाल यांनी. रिओसिप मारायचा प्रयत्न, बॉल तिथेच थांबतोय पण एक धाव मिळेल. 5-28. 5-28. 13 बॉल 24 हवेत. 24. 13 बॉल 24. जर हा चौकार आला तर 12-20 ची मॅच येऊ शकते कामोठीसाठी. बघूया शेवटचा चेंडू प्रणय यांचं. सुंदर असा चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळेल ती राजन यांना. 12-23. अजून सुद्धा 4 बाउंड्रीचा गेम आहे. बघूया चौथं षटक घेऊन कोण येत आहे रॉयल फॅम साठी. चौथं षटक हे खूप महत्वाचं ठरणार आहे, कारण 12 चेंडू 23 धावा हवेत कामोठे यांना जिंकायला. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाईल. आणि सॅम्युअल हे वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येतात आहे ते सॅम्युअल उर्फ काली. राजन स्ट्राईक वर आहे. राजनला आता अटॅकिंग खेळावं लागेल, कारण 12 चेंडू 23 धावा हवेत जिंकायला त्यांना सेमीफायनल मध्ये जायला. सॅम्युअल, राजन, पहिला चेंडू चौथ्या षटकातील.
पहिला चेंडू स्लोअर वन वाईट. 12-22 12-22 10 रन वरती. सुंदर असा स्ट्रेट ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न मिसफिल्ड झाली पण बॉल अडवण्यात आलाय. बॉल अडवला क्षेत्ररक्षकाने. 11 बॉल 21 धावा. दुसरा चेंडू सॅम्युअल यांचं. 11 चेंडू 21. ऋतिक स्ट्राईक वर. 11-21 क्वार्टर फायनलचा सामना. स्वीप करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. चेंडू निर्धाव आहे. 10 चेंडू 21 धावा. फलंदाज बाद. स्टंपिंग या स्वरूपात. चला पंचांशी वाद घालू नका. पंचांशी वाद घालू नका. चला सामन्याला सुरुवात करूया. 10 चेंडू 21 धावा. तुषार नवीन बॅट्समन तुषार. निर्धाव चेंडू गेला. या 2 चेंडू झाले आहेत. 10 चेंडू 21. स्ट्राईक वर आहे तुषार लेफ्ट हँड बॅट्समन. 10 चेंडू 21. रॉयल फॅम की सत्यविनायक कामोटे बघूया. रॉयल फॅम की सत्यविनायक कामोटे. तिसरा चेंडू सॅम्युअल यांचं. तुषारसाठी रिव्हर्स स्वीप टॅप 1 रन. 9 चेंडू 20 धावा. सामना जिंकण्यासाठी 9 चेंडू 20. सुंदर असा सामना क्वार्टर फायनलचा. बलाढ्य संघ दोन्ही आउटर लॉटचे कामोटे आणि रॉयल फॅम. तरी सुद्धा आज करण पाटील यांनी उपस्थित नाहीये. 9-20. सुंदर असा बॉल पॉइंट वर मारण्याचा प्रयत्न पण एक धाव मिळेल. 8-19. 8 चेंडू 19 धावा. मॅच वाढत चाललेली आहे. 8-19. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो सॅम्युअल. 4 चेंडू 4 धावा दिल्या अजूनपर्यंत त्यांनी. 8-19. स्टेप आउट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि धावचित बाद. निर्धाव चेंडू सॅम्युअल यांचा. सुंदर अशी गोलंदाजी सॅम्युअल यांची. 7-19. सुंदर असा सामना होता तो कामोटे या संघाकडून पण तो निघून चाललेला आहे. 7-19 मॅच आली. बॅट्समॅन सुशांत. 7 चेंडू 19 धावा. सुशांत
सुशांत, बॅट्समॅन सुशांत. चला सामना लवकर चालू करा. शेवटचा चेंडू सॅम यांच्या गोलंदाजीमधील 7 चेंडू 19. महत्वाचा चेंडू असेल या षटकातील. जर चौकार आला तर 6-15 मॅच बघायला मिळेल आपल्याला. 7-19 शेवटचा चेंडू. सुंदर असा बॉक्स आउट. 4 रन दिले फक्त सॅम्युअल यांनी या षटकात. सुंदर अशी गोलंदाजी त्यांची. 6-19 5 बाउंड्र्या मारायच्या सामना जिंकायला. 6 चेंडू 19 धावा. बघा रॉयल फॅम पहिली मॅच 60 चेस करताना त्यांनी 1 बॉल 4 ची मॅच जिंकवली ती कुणालने. आणि ह्या सामन्यात सुद्धा त्यांनी कमबॅक दाखवला आहे. नॉन स्ट्राईकवर धीरज आहे, स्ट्राईकवर राजन. अप्पू, बॉलर नेम अप्पू. अप्पू अप्पू पहिला चेंडू स्टेप आउट आणि चौकार. 5 चेंडू 15 धावा. 5 चेंडू 15 धावा. पाच चेंडू 15 धावा. 5 बाउंड्र्या जातील का? रितेश गोलंदाज उर्फ अप्पू. 5 चेंडू 15 धावा. अजूनही मॅच आहे कामोटेकडे. राजन आहे स्ट्राईकवर, तो काही करू शकतो. 5 चेंडू 15 धावा. पहिली बाउंड्री आलेली आहे त्यांच्यासाठी. अजून 4च बाउंड्र्या मारायच्या त्यांना. अप्पूचा दुसरा चेंडू बॅकफुटवर जाऊन सुंदर असं क्षेत्ररक्षण. सुंदर असं चौकारच होता हा सुद्धा. त्याने चढवला जो त्याने पहिली मिसफिल्ड केली त्याने. चार चेंडू 14 धावा. 4ही बाउंड्र्या मारायच्या धीरजला. 4-14. 4 चेंडू 14 धावा. स्टेप आउट करून पुढे फिल्डर कुणाल अडवला, त्यांनी 1 धावा मिळेल. 3-13. 3-13. 3 इथं मारायच्याच आहेत. एक अवांतर धाव काढावी लागेल जर जिंकायचं असेल तर. 3-13. 3 चेंडू 13 धावा. स्टेप आउट आणि स्टेट ड्राइव्ह बाउंड्री. 2 चेंडू 9 धावा. राजन खेळतोय त्याच्या संघासाठी शेवटपर्यंत. 2 चेंडू 9 धावा. अजूनही सामना संपलेला नाही. 2 चेंडू 9 धावा. अप्पू पुन्हा एकदा स्टेप आउट अडवलाय त्यांनी फॉलो थ्रू मध्ये. 1 चेंडू 9 धावा. फलंदाज बाद धीरज. फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू 1 चेंडू 9 धावा. रॉयल फॅम सेमीफायनलच्या दिशेने जाताना. शेवटचा चेंडू हा सुद्धा डिक्लेअर. 8 रन्सने जिंकले ते रॉयल फॅम हा संघ आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश करतो.